नमस्कार. कवितेचं पान काव्यश्राव्य मैफिलीचा आजचा हा चौथा भाग आहे आणि आजच्या या भागामध्ये मी मधुराणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्तापर्यंत झालेले तिन्ही भाग तुम्ही ऐकले असतील अशी आशा आहे. ऐकले नसतील तर जरूर ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. तर आज माझ्या हातात आहे ज्येष्ठ कवी कविवर्य कुसुमाग्रज यांचा रसयात्रा हा संग्रह. कुसुमाग्रजांविषयी आपण खरं तर काय बोलणार. अत्यंत अद्भुत अद्वितीय अशी प्रतिभा लाभलेली ही व्यक्ती. त्यांची प्रत्येक कविता, त्या प्रत्येक कवितेला दिव्यत्वाची झळाळी आहे असं म्हणायला हरकत नाही. कविवर्य कुसुमाग्रजही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होते आणि ह्या कविता संग्रहामध्ये त्यांच्या इतर विविध कविता संग्रहात प्रकाशित झालेल्या कवितांचं संकलन आहे आणि संपादन केलंय कविवर्य बाभ बोरकर आणि शंकर वैद्य यांनी. त्यातल्या काही कविता मी ऐकवणार आहे. खरं तर हा संपूर्ण संग्रहच इतका अप्रतिम आहे की त्यातली कुठली कविता निवडावी, कुठली ठेवावी हा माझ्यासाठी खूप संभ्रम होता. तरी त्यातल्या जास्तीत जास्त कविता ऐकवायचा, आपल्यापर्यंत पोचवायचा मी मनापासून प्रयत्न करते असंच मी म्हणेन. यातली पहिली कविता आणि ती आजच्या आपल्या ह्या काळाला इतकी समर्पक आहे. जीवनरूपी सागरामध्ये आत्ता खरंच आपण खूप भांबावलेल्या अवस्थेत आहोत. एक वेगळ्या प्रकारचं संकट, वादळ आपल्या आसपास घोंगावतंय आणि आपल्याला गरज आहे कोणीतरी आश्वासन देण्याची, दोन धीराचे शब्द ऐकवण्याची. हेही दिवस जातील, यातनं आपण बाहेर पडू. किनारा जवळच आहे, आपली नाव किनाऱ्याला लागणार आहे असं कोणीतरी सांगण्याची गरज आहे. आणि हेच आश्वासन देणारी ही कविता आहे. ह्या कवितेमधले शब्द आपण अत्यंत एकाग्रतेने ऐका. त्या शब्दांमधलं तेज आपल्यापर्यंत नक्की पोचेल अशी मला खात्री आहे. आणि योगायोग म्हणजे ह्या अशा कवितेची आत्ता आपल्याला अत्यंत गरज आहे आणि ह्या संग्रहातली हीच पहिली कविता आहे आणि तीच तुम्हाला मी ऐकवते. कवितेचं शीर्षक आहे दूर मनोर्यात. वादळला हा जीवन सागर अवसेची रात. वादळला हा जीवन सागर अवसेची रात. पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात. भांबावुनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. भांबावुनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. सुडाने तडफडा फाडतो उभे शीड वारा. पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली. पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली. प्रचंड भिंगा परिफुटते जळ आदळुनी खाली. प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती. प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती. वावटळीतील पिसाप्रमाणे हेलावत जाती. परंतु अंधारात चकाके बघा बंद रात. परंतु अंधारात चकाके बघा बंद रात. स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी. काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्यात. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्यात. अनलावा हृदयात सख्यांनो आशेची वात. अनलावा हृदयात सख्यांनो आशेची वात. आशेची वात.
पुढची कविता ही कविवर्य कुसुमाग्रजांची अत्यंत गाजलेली अशी प्रेमकविता आहे. ह्यातला हा जो नायक आहे तो अतिशय संयमी विवेकी असा नायक आहे, ज्याला स्वप्न आणि वास्तव ह्यातली तफावत प्रखरतेने माहिती आहे, तो जाणून आहे. आणि तो अत्यंत जड हृदयाने जड अंतःकरणाने आपल्या प्रेयसीला सांगतोय, विनवतोय, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. चांदण्याचे हात काय कल्पना आहे. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. अत्यंत संवेदनशील असा हा नायक आहे. तो ही विनवणी करताना सुद्धा त्यातला कवी, सौंदर्य वेधक असा कवी त्या नायकामधला तिथे जागृत आहे. आणि शुक्रतारा मंद होईल लागल्यापासून ते सूर्याची किरणं पृथ्वीवर आदळेपर्यंत पहाटेमध्ये जी काही स्थित्यंतर होतात, त्या स्थित्यंतराचं बारकाईनं टिपण त्यांनी केलंय आणि अत्यंत दिव्य शब्दांमध्ये ते मांडलंय. अर्थात हा नायक म्हणजेच हे कवीच आहेत, कवी कुसुमाग्रज आहेत. ज्येष्ठ साहित्यिक वि स खांडेकरांनी ह्या कवितेविषयी असं लिहून ठेवलंय की हे अतिसुंदर प्रेमगीत म्हणजे कुसुमाग्रजांच्या कल्पकतेने काठोकाठ भरलेला अमृत कलश आहे. ही कविता ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे स्वप्नाची समाप्ती. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रात पाखरांचा आर्तनाद नचकानी पडे. रात पाखरांचा आर्तनाद नचकानी पडे, संपवुनी भावगीत झोपलेले रातकिडे. पहाटचे गार वारे चोरट्याने जगावर. पहाटचे गार वारे चोरट्याने जगावर, येती पाय वाजतात वाळलेल्या पानांवर. शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गर्जवील जग घटकेने दोन. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सखे, काढ सखे गळ्यातील चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती. वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. खळ्यामध्ये बांधलेले बैल होवून या जागे. खळ्यामध्ये बांधलेले बैल होवून या जागे.
गळ्यातील घुंगरांचा नाद कानी येऊ लागे. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूप रंग. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूप रंग. हाल चाल कुजबुज होऊ लागे जागो जाग. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणून स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले. होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले. होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले. प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर. प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर. प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर. ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर. ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी. ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. काढ सखे, काढ सखे. पुढची कविता आहे स्मृती. माणसाने प्रगती केली अर्थात आपण खेड्यातून गावात गेलो, गावातून शहरात गेलो, शहरांमधून मेट्रो सिटीजमध्ये गेलो, तिथून अजून देशात विदेशांमध्ये गेलो. तिथे नुसते गेलो नाही तर स्थिरावलो. तिथल्या झगमगाटाची, तिथल्या राहणीमानाची, जीवनसरणीची आपल्याला सवय होऊन गेली. रुळलो आपण अक्षरशः तिथे. पण हे सगळं जरी झालं असलं तरी आपल्या मातीचा गंध आपल्याला अखंड खुणावत का राहतो? आपला गाव, आपला देश, आपली माणसं आपल्याला सतत बोलावत का राहतात? आपली पाळमुळं आपल्याला अखंड का हाका देतात? हा एक खरं तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय असं म्हणायला हरकत नाही. आणि असं होतं, निश्चित होतं, हे मात्र खरं. आणि हेच या कवितेमध्ये मांडलंय. 5 चित्र आहे त्याच्यामध्ये. पण ह्या 5 चित्रांमधून त्यांनी ही होणारी तळमळ, ही तडफड, ही दर्शवण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केलाय. स्मृती. नवलाख तळपती दीप विजेचे येथ. नवलाख तळपती दीप विजेचे येथ. उतरली तारका दळे जणू नगरात. परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा. परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा. त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. वाऱ्यावर येथील रातराणी ही धुंद. वाऱ्यावर येथील रातराणी ही धुंद. टाकता उसासे चरण चाल ही मंद. परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा. परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा. त्या परसामधला एकच तो निशिगंध. हेलावे भवती सागर येथ अफाट. हेलावे भवती सागर येथ अफाट. तीरावर श्रीमान इमारतींचा थाट. परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा. परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा. तो नदी किनारा आणि भंगला घाट. बेहोश चढे जलशांना येथील रंग.
बेहोश चढे जलशांना येथील रंग, ऋण झणुता नूपुर जीव बने निसंग. परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा, परिस्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा. तू आर्त मला जो ऐक विलास अभंग. लावण्यवतींचा लालस येथ निवास, लावण्यवतींचा लालस येथ निवास. मदिरेत माणका परी तरारे फेस, परिस्मरती आणिक करती व्याकुल केव्हा, परिस्मरती आणिक करती व्याकुल केव्हा. ते उदास डोळे त्यातील करुण विलास, ते उदास डोळे त्यातील करुण विलास, त्यातील करुण विलास. वा. पुढची कविता आहे आगगाडी व जमीन. रूपकात्मक आहे. आगगाडी हे जुलूम करणाऱ्या शक्तींचं प्रतीक आहे, तर जमीन हे सहन करणाऱ्या शक्तींचं प्रतीक आहे. आणि ह्या कवितेचं मीटर किंवा चाल म्हणूया आपण, ती पण अशा पद्धतीने बांधली आहे की खरोखर आगगाडी जे धगधग 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 हे जे ऐकू येतं त्या पद्धतीने ह्या शब्दांची मांडणी किंवा मीटरची मांडणी केली आहे. हे फार अमेझिंग वाटतं मला, अद्भुत वाटतं. तर ही कविता. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विन विनमुन. धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून. छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. दुर्बल दुर्बल अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. गरजत पुकारा आपुला दरारा. शिळनी कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिळन कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात अफाट वेगात, मैलांचे अंतर घोटात गिळीत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड त्वेषानी पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटाला सुडाचा घुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन ती गाडी, उलटी पालटी होऊन गाडी ती. हजार शकले पडली खालती, हजार शकले पडली खालती. कुसुमाग्रजांची पुढची कविता ही प्रेमकविता आहे, प्रेमगीत आहे. प्रेमकविता आपल्यासाठी काही नव्या नाहीत. बॉलिवूडच्या हिंदी गाण्यांवर आपण सगळेजण पोसले गेलेले आहोत. खंडीभर प्रेमगीतं अक्षरशः आपल्याला मुखोद्गत आहेत. पण कुसुमाग्रजांची गोष्टच वेगळी हो. त्यांना ना भव्यतेची, दिव्यतेची अशी एक उपजत ओढ आहे, वेड आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा प्रेमगीत सुचतं तेव्हा ते पृथ्वीचं प्रेमगीत असतं. पृथ्वीचं प्रेमगीत आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच. कुसुमाग्रजांची एक दिव्यत्वाचा स्पर्श झालेली अशी ही कविता आहे. अद्भुत कविता आहे असं मी म्हणेन. युगामागून युग, अनेक युग सूर्यनारायणाच्या प्रेमात असलेली ही पृथ्वी आहे.
निव्वळ प्रेमात नाहीये, तर ती त्या सूर्यनारायणाला पूजतीये. कल्पनाच किती अद्भुत आहे, विचार करा. आणि या कवितेतली पृथ्वी ही प्रौढा आहे बरं का, निष्ठावंत आहे. ती बाहेरून शांत असली तरी तिच्या आतमध्ये प्रेमाची ज्योत वर्षानुवर्ष ज्वलंत आहे, जिवंत आहे. तारे, चंद्र, शुक्र, मंगळ, ध्रुव, धूमकेतू असे अनेक जण आपापल्या परीने तिला आकर्षित करायच्या प्रयत्नात आहेत, तिला भुलवायच्या प्रयत्नात आहेत. पण ती अविचल आहे आणि ती फक्त सूर्यनारायणाची आस ठेवून आहे. काय अद्भुत कल्पना आहे ही. आणि हे कसं सुचू शकतं? आणि अशी प्रतिभा असलेल्या कवीला काय म्हणायचं? केवळ आपण त्यांच्यासमोर नतमस्तकच होऊ शकतो. अशी ही अनन्यसाधारण असं म्हणूया कविता मला तुम्हाला ऐकवायची. ऐकवते? पृथ्वीचे प्रेमगीत. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीत लेना उमाळे उसासे, नव्हाळीत लेना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे. विजूनी यता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अनजागती. न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकिती दिव्य उल्का फुले. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकिती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेज कण. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेज कण. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी याचना प्रीतीची लाजुनी लाल, होऊन या लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी, हा करी धूमकेतू कधी आर्जव. परी भव्य ते तेज पाहून पूजून घेऊ, कळ्याशी कसे काजवे. परी भव्य ते तेज पाहून पूजून घेऊ, गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा. तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवाने वर. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवाने वर. शहारून येते कधी अंग तुझ्या, स्मृतीने उले अंसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे. मिळोनी गळा घालूनी हा गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा, अमर्याद मित्रा तुझी थोरवियन, मला ज्ञात मी एक धुली कण.
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. धुळीचेच आहे मला भूषण. आता या भागातली शेवटची कविता ऐकवतेय. पण ही रसयात्रेतली शेवटची कविता मात्र नाहीये. रसयात्राचा मी अजून एक भाग करणार आहे. खरं तर कुसुमाग्रजांच्या कविता ह्या इतक्या भव्य आहेत, इतक्या तेजस्वी आहेत, की मला असं वाटतं की एका भागात 5-6 कविता घ्याव्यात, त्याचा आनंद तुम्ही घ्यावात, घेत राहावात काही दिवस, पुन्हा पुन्हा ऐकावं आणि एक 2-3 दिवसात पुढचा भाग घेऊन मी येईनच. पण आत्ताच्या भागातली म्हणजे रसयात्रेचा पार्ट 1 असं आपण म्हणूया, त्यातली ही शेवटची कविता. कवितेचं नाव आहे विराट वड. गावाच्या सीमेला गावाची शान असणारा, नदीच्या तीरावर असणारा असा एक डेरेदार भव्य वृक्ष, ज्याने अनेकांना पांथस्तांना सावली दिली आहे, अनेक पक्ष्यांना आधार दिलाय, असा हा वटवृक्ष. बरं, वड आहे त्यामुळे त्याची पूजा केली जात असणार, पूजनीय आहे तो. अनेक वर्ष तो त्या गावाची एक सावली बनून राहिलाय. पण आता मात्र त्याचा अंत जवळ आलाय. त्याची स्वतःची जीवनेच्छा संपत आली आहे, अवकळ आली आणि तो एका क्षणाची, मृत्यूची वाट पाहतोय. कदाचित ही प्रतिकात्मक कविता आहे. असे अनेक व्यक्तिमत्व आपण आयुष्यात पाहत असतो की कर्तृत्ववान असं आयुष्य ते जगलेले असतात, भारदस्त जीवन असतं त्यांचं, पण अंत मात्र अत्यंत दारुण असतो. ऐकवते. विराट वड. गावाच्या सीमेस नदीच्या तीरा पारंब्या फांद्यांच्या घालून डेरा. गावाच्या सीमेस नदीच्या तीरा पारंब्या फांद्यांच्या घालून डेरा. विषण्ण दृष्टीने देखत नभा विराट वड हा राहिला उभा. काळाची असंख्य पाखरे आली जीवन कणिका टिपून गेली. अनेक पिढ्यांची यात्रा विशाल तयाच्या पुढून गेलेली पैल. काळाशी झुंजून राहिला जेता विजय परी तो जाचतो आता. राक्षसी खोडास सहस्त्र तडे, राक्षसी खोडास सहस्त्र तडे पाचोळा अमाप पायाशी पडे. आलेली देहाला पाषाण कळा देवत्व जाऊन उरली शिळा. नवीन पालवी क्वचित कोठे, नवीन पालवी क्वचित कोठे जुनाट पानाचा देठ न कुठे. फोडून दरड मुळे ती काही शोधती ओलावा नदीच्या डोही. पर्णांच्या गुहात अंधार माझे उशीचा किरण आत न धजे. लोंबती मोहळ भयाण काळी, लोंबती मोहळ भयाण काळी कोळ्यांची धुसर लागली जाळी. गिधाड घुबडे धरून शिरी कोकिळ पूर्वीचे स्मरत ओरी. भोवती तयाच्या तरंग भीती, भोवती तयाच्या तरंगे भीती सावली प्रवासी त्याची न घेती. निर्दय अफवा विळखा घाली रात्रीचा संबंध बसतो खाली. गावची बालके राहुनी दुरी भयार्थ डोळ्यांनी पाहती वरी. लोटून काळास ठाकला धीट आजला त्याचीच पाहतो वाट. करवत कुऱ्हाड वाजता राणी, करवत कुऱ्हाड वाजता राणी आषाढ भावाने ऐकतो ध्वनी. परंतु हत्यारे क्षुद्रती हाय, परंतु हत्यारे क्षुद्रती हाय अशा या पहाडा पुढती काय. समर्थ आता ती एकली वीज,
समर्थ आता ती एकली वीज, देण्यास याजला विश्रांती नीज. म्हणून तयाची उदास आशा, म्हणून तयाची उदास आशा, शोभते नभात रुपेरी रेषा, शोभते नभात रुपेरी रेषा. गावाच्या सीमेस नदीच्या तीरा, पारंब्या फांद्यांच्या घालून डेरा, विषण्ण दृष्टीने देखत नभा, विराट वड हा राहिला उभा, विराट वड हा राहिला उभा, राहिला उभा. आज इथेच थांबते. आजचा हा भाग, हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय ते जरूर कळवा. पुन्हा भेटूया रसयात्रेचाच पुढचा भाग घेऊन लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि या उपक्रमाविषयी आपल्या इतर मित्रमैत्रिणींना जरूर कळवत राहा. आजच्या ह्या संकटाच्या काळामध्ये त्यांचेही काही क्षण कवितेमुळे आनंदी होतील, बहरतील. धन्यवाद.